नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेलर्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत अभिनेता संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री राजश्री देशपांडे. खूप कमी नटांच्या नशिबात असं भाग्य असतं की समाजातल्या अत्यंत आदर्शवत व्यक्तींची भूमिका त्यांना पडद्यावरती जगता येते, अनुभवता येते आणि साकारता येते. संदीप आणि राजश्री त्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांपैकी तुम्ही दोघे जण आहात. कारण सत्यशोधक सिनेमात संदीप यांना महात्मा ज्योतिबा फुले तर राजश्रीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारण्याचं भाग्य मिळालंय. समाजाला तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या, मानवतेची शिकवण रुजवणाऱ्या, मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फुले दाम्पत्याच्या जीवनाची कहाणी या सिनेमातनं आपल्या समोर येते. खरं तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई या दोघांची कहाणी सिनेमाच्या त्या चौकटीमध्ये बसवणं आणि त्यांना हुबेहूब साकारणं हे खूप कठीण काम आहे. त्यामुळे फुले दाम्पत्याला आपल्या अभिनयातनं जिवंत करण्याची अत्यंत अवघड गोष्ट या दोघांनी कशी पेलवली याची कहाणीसुद्धा तुमच्या दोघांकडनं अर्थात आम्हाला ऐकायची आहे. संदीप त्यांच्या मोजक्या पण सकस भूमिकांसाठी ओळखले जातात. डोंबिवली फास, शूल, श्वास, हजारो ख्वाहिश ऐसी, ट्रॅफिक सिग्नल आणि दुनियादारीमधल्या त्यांच्या भूमिका आपल्या विशेष लक्षात आहेत. तर राजश्रीनं सेक्रेट गेम्स, सेक्सी दुर्गा, चोक्ड, अँग्री इंडियन गॉडेसेसमध्ये केलेलं काम तिच्या अभिनयातल्या वेगळेपणाची आपल्याला साक्ष देतात. तर आज या दोघांशी संवाद साधून तुम्हा दोघांचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि अर्थातच सत्यशोधकबद्दलही खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. त्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार, मनापासून स्वागत आहे. संदीप, म्हणजे सुरुवातीला तर कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजेत की त्याचे जे पोस्टर्स सिनेमाचे आणि टीजर्स आणि ट्रेलर्स आले तेव्हा की तू म्हणजे ज्योतिबा फुलेंच्या त्या वेशामध्ये तू आहेस असं सांगावं लागावं इतका सही हुबेहूब ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंसारखा तू दिसलेला आहेस. आपण तसे दिसतो हे तुला कधी कुणी म्हणालं होतं आधी? माझं स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी तसा दिसेन वगैरे. इनफॅक्ट निलेश जळमकर आमचा लेखक दिग्दर्शक आहे, जेव्हा तो माझ्याकडे आला पहिली स्क्रिप्ट घेऊन तर बरोबर त्यांनी माझा फोटो आणि फुलेंचा फोटो असा मॉर्फ केला होता त्या ह्याच्यामध्ये आणि मला त्यांनी दाखवला. कारण माझा पहिला प्रश्न त्याला होता का रे मीच का, त्यांनी तो असा दाखवला आणि मग मी म्हणलं अरे म्हणजे मलाच पहिल्यांदा कळलं की मी असं दिसू शकतो. आणि मग पण त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लगेच आला की ओके, म्हणजे कारण लुक जितकं जवळ जाऊ तितकं अर्धं काम किंवा बरंचसं काम होतं आणि मग ऑब्व्हियसली लगेच काय म्हणतो त्याला एक विश्वास लोकांचा बसायला लागतो. आणि मग ऑब्व्हियसली त्याच्यानंतर मग वयाचे वेगवेगळे लुक्स आणि टेस्ट्स खूप आम्ही केले. कारण जवळजवळ 20-25 वर्षापासून ते ऑलमोस्ट 60पर्यंत त्यांचा तो लुक आहे. म्हणजे त्यात पहिला जो तुझा लुक आहे तो जो जगमान्य जो आपण जो ना पण तू म्हणजे सिनेमामध्ये कोणत्या वयापासून आम्हाला दिसणार आहेत महात्मा फुले? अगदी ऑलमोस्ट मला असं वाटतं 22व्या वर्षापासून. अच्छा, मग तू 22 वर्षांच्या पासून तूच केलेलं? हो, मीच केलंय. मग काय चॅलेंज होतं म्हणजे 22व्या वर्षाचे दिसणं ते 60व्या वर्षाचं दिसणं? इनफॅक्ट 22व्या वर्षाचं चॅलेंज होतं कारण एवढं आपल्याकडे आणि आता VFX आहे त्यामुळे अख्खे शाहरुख आणि आमिर जर का अख्खे सिनेमा यंग दिसू शकतात तर 2 सीन्स VFX मधनं मॅनेज होतात ते आपले. राजश्री, तू हिंदी OTT प्लॅटफॉर्म्सवर खूप काम करतेयस आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स तू केलेस. पण तू वैयक्तिक आयुष्यामध्ये शाळा, शिक्षण, पाणी याच्यासाठी खूप काम करतेस आणि आपल्याकडे फार कमी असे लोक असतील की जे इतक्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच या विषयामध्ये काहीतरी करू पाहतायत. जेव्हा ही भूमिका तुझ्याकडं आली, तुला विचारलं, तेव्हा तू काय विचार केला होतास? म्हणजे तुला काय त्याच्याबद्दल वाटलं की काय तुझी होती भावना? 7 वर्षापूर्वी आम्ही याचा प्रवास सुरू केला. तर त्यावेळेस मी एका गावामध्येच काम करत होते. माझा सिनेमा अँग्री इंडियन गॉडेसेस हा फेस्टिवलला जात होता इकडे तिकडे आणि आणखीन एक सिनेमा करायचं माझं चाललं होतं. पण
त्याच्या व्यतिरिक्त जे गावाचं काम चाललं होतं ते होतं. म्हणजे पाण्यावर जस्ट मी काम संपवलं होतं आणि तिथे टॉयलेट्स बांधायचा माझा प्रयत्न सुरू होता. तेव्हा मला संदीपने कॉल केला की असं असं आम्ही एक सिनेमा करतोय आणि मी ज्योतिबा करतोय आणि आम्ही सावित्रीसाठी तुझा विचार करतो, तुला काय वाटतंय? ऑफकोर्स मी म्हटलं अरे सावित्रीबाई फुले, कारण मला ते एकतर खूप मोठं नाव आहे माझ्यासाठी आणि त्यांचा रोल करायला मिळणं हे इटसेल्फ इज अ ह्यूज ऑनर फॉर मी. आणि माझा जो खेडेगावातला प्रवास आहे काम करायचा, त्याच्यामध्ये शी इज अ ह्यूज इन्स्पिरेशन. आणि मी म्हटलं ऑफकोर्स मी म्हटलं अरे मी एका पायावर तयार आहे करायला, पण खूप मोठी जबाबदारी पण होती ती. कारण तो एक काळ, त्या व्यतिरिक्त फक्त माझ्यासाठी ॲज अन आर्टिस्ट माझ्यासाठी फक्त एक बाह्यच नाही, लाईक अ फिजिकल अपिअरन्सच नाही, पण मला वाटतं की तो आपण कसा इंटर्नल प्रवास कसा करावा या कॅरेक्टरचा. आणि जेवढं त्यांनी ते आभाळ एवढं काम केलेलं आहे ते आपल्या इंटर्नल प्रवासामधून कसं दाखवू शकतो. तर तो एक जो माझा स्वतःचा प्रवास होता तो थोडा अवघड होता, पण एक चॅलेंज म्हणून मी त्याला स्वीकारलं आणि सुरुवात केली. संदीप, तुला वाटलं की राजश्री सावित्रीबाई होऊ शकतात? हो, कारण मी मगाशी म्हटलं तसं सावित्रींचं जेव्हा कास्टिंग चालू होतं, आम्ही ऑलमोस्ट एक पहिलं शेड्यूल, कारण खूप म्हणजे आसपासच्या मराठी ॲक्टर सगळंच चालू होतं हे वगैरे, पण एकतर जसं ही म्हणाली तसं ते खूप आतून एकतर आलं पाहिजे, दुसरी गोष्ट. आणि दुसरी परत एक चॅलेंज मी मगाशी म्हटलं की ॲक्ट्रेसनी आयब्रो न कोरलेले ॲक्ट्रेस अशा मिळेना. हा एक वेगळा चॅलेंज होता. पण तुला माहिती तुझ्याकडे येण्याचं एक महत्वाचं कारण आयब्रोज होता रे देवा. नाही, पण ऍक्च्युली काय झालं, आम्ही पहिलं शेड्यूल सुरू पण केलं शूटचं. सावित्री नसलेले सीन्स, इंट्रोडक्टरी सीन्स वगैरे आम्ही सुरू केले होते, लहान मुलाचं वगैरे असं सुरू केलं होतं. कारण तो प्रवास आपला शोध चालूच होता की कोण सावित्री. आणि मी तिचे सिनेमे पाहिले आणि मग मला हिचं हे पण कळलं की हिचं काम आणि हे ते वगैरे. आणि मी निलेशला म्हटलं अरे मराठीच मुलगी आहे. पण 7 वर्ष म्हणजे इतकी वर्ष लागली हा सिनेमा बनायला? सुरुवात तेव्हा झाली, त्याच्यानंतर मग परत काहीतरी मध्ये थांबलं आणि मग परत कोविडच आलं. कोविडच्या दोन्ही फेजेसमध्ये तर कम्प्लीट सगळं काम थांबलं होतं. आणि मग नंतर मग परत. पण एकूण ना म्हणजे आता असे सिनेमे करण्यामध्ये म्हणजे आता कसं आहे, जो प्रेक्षक आहे मराठी माणसाला, प्रत्येकाला घराघरामध्ये आपल्याला फुले दाम्पत्याच्या कामाबद्दल खूप माहिती आहे, सगळंच माहिती आहे. महात्मा फुले यांच्यावर आचार्य अत्रेंनी केलेला एक सिनेमाही येऊन गेलेला आहे. तर जे खूप माहिती आहे अशी कॅरेक्टर्स उभी करताना काय मेजर चॅलेंज तुमच्यासाठी काय होतं? खरं तर नाही माहिती खूप. म्हणजे इफ यू सी द फिल्म, आता फिल्म बघाल तर लक्षात येईल मलाच माहिती नव्हतं. म्हणजे मी जे काही माहिती आहे तेवढंच असं मला वाटलं की माहिती आहे, पण जेव्हा खूप सगळं वाचन, सगळं नरकेना भेटलो आणि त्यांच्याबरोबर सगळं वगैरे, तर म्हणजे म्हटलं अरे काहीच माहिती नव्हतं यांच्याबद्दल, फारच वरवरचं माहिती होतं. आता परत सिनेमामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी घेता येत नाही, कारण आयुष्य असतं. म्हणजे बायोपिकचा तो एक मोठा चॅलेंज असतोच की आयुष्य असतं 70 वर्षाचा, सिनेमा असतो 2-2.5 तासाचा. सो ते सिलेक्ट करावं लागतं काय घ्यायचं. पण ते सिलेक्ट करताना तुम्हाला ते सगळंच घ्यायला की हा माणूस खरंच वेगवेगळ्या डिमेन्शननी आणि वेगवेगळ्या ह्यानी काय होता हे दाखवणं आपण भाग असतं. तसं खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे मी पण सगळ्यात म्हणजे तुला चकित करायला लावणारं किंवा असं काय होतं त्यातलं की जे तुला माहिती नव्हतं हे सिनेमा केल्यामुळं कळलं? सगळ्यात मुळात हे होतं की ते स्वतः उद्योजक होते मोठे. म्हणजे एका अर्थाने मोठे टाटांसारखे मोठे उद्योजक होते त्या काळामध्ये. हेच माहितीच नव्हतं मला. म्हणजे खडकवासल्याचं धरण त्यांनी बांधलंय, विटीच्या बिल्डिंग्स त्यांनी बांधल्या आहेत किंवा मंडई त्यांनी बांधली आहे, किती लोकांना माहिती आहे, मलाच माहिती नव्हतं. आणि दुसरी गोष्ट परत त्यांनी म्हणजे सत्यशोधक म्हणजे काय, का सत्यशोधक, म्हणजे कशासाठी हे पण कुठे माहिती होतं. आपल्याला फक्त शिक्षणाबद्दल की त्यांनी स्त्री शिक्षण सुरू केलं, तर थोडंसं समाजकार्य केलं, पण वेगवेगळ्या फेजेसमध्ये. आणि मुळात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी का हे केलं की
त्यांच्या हे लक्षात आलं लवकर. म्हणजे ते सुरुवातीला ते तरुण होते, अगदी हे होते, तेव्हा त्यांनाही कुस्ती फडातले वगैरे होते आणि हे होते, त्यांना स्वातंत्र्य चळवळीतच जायचं होतं, म्हणजे ठरलं होतं. पण एक जो इन्सिडेंट्स घडला, जो माहिती पण आहे पण सिनेमात बघितलं तर जास्त, की ज्याच्यामुळे कम्प्लीट त्यांना ते प्रश्न पडले की हे काय आहे, ही व्यवस्था काय आहे, हे कोणी केली. मग त्यांच्या लक्षात आलं की हे जर असंच राहिलं तर आपल्याला स्वातंत्र्य जरी मिळालं तर इट विल बी जस्ट फिजिकल स्वातंत्र्य. इथून कधीच आपण स्वतंत्र नसणार. मला फक्त एक ॲड करायचं आहे याच्यामध्ये, की आपल्याला बऱ्याच गोष्टी या माहिती असतात, पण आपल्याला म्हणजे ते असतं ना, कळते पण वळत नाही आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना सांगणं, परत एकदा सांगणं गरजेचं आहे. आजही तो अवेअरनेस नाही आहे गावागावामध्ये, शहरामध्ये सुद्धा नाही आहे. कितीतरी लोकांना आपण जे पाठ्यपुस्तकात वाचलेलं आहे ते माहिती आपल्याला, पण आपण त्याच्यावर किती काम करतो, तर त्याचीही लोकांना आठवण करून देणं खूप गरजेचं आहे. तुला या सिनेमामध्ये करताना करायला लागल्यानंतर असं काय होतं की ज्यानं चकित व्हायला झालं, आश्चर्य, की आपल्याला माहितीच नव्हतं, अशी सगळ्यात बऱ्याच, जसं याने सांगितलं, जेवढं मी वाचलं तर तेवढंच. पण असं होऊन जातं ना की आपण खूप काही वाचतो आणि त्याच्यावर मग धूळ जमायला सुरुवात होते, कारण आपण पुढे 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 चालत राहतो आणि कितीतरी आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला आठवत नाही. तर पूर्ण अख्खा माझा तो इतिहास समोर आला आणि तो जेव्हा आला आणि मला असं वाटलं अरे हे तर वर्तमान आहे आणि हेच आपलं कदाचित फ्युचर पण असेल. जे काही त्यांनी काम केलेलं आहे, जे तुम्हाला 2-2.5 तासामध्ये जे दिसणार आहे, पण आम्ही जे एवढं ते वाचन किंवा संदीप आणि निलेशने मला जेवढी पुस्तकं वगैरे दिली होती त्याच्यामध्ये वाचल्यानंतर असं वाटलं की अरे हे तर माझ्या गावामध्ये आजही होत आहे, ह्याच्यावर तर आजही काम नाही झालेलं आहे. तर चकित म्हणजे प्रत्येक गोष्ट आजही, ही यामुळे पण चकित होते मी की आजही हेच काम करतोय आपण. सो आता म्हणजे गेली अनेक वर्ष सिनेमामध्ये तू काम करतोयस, नाटक केलेस तू, पण तुझा प्रवास जो आहे मुळामध्ये तो काही थिएटरचा असा म्हणजे तसा नाही झाला. तू जेजेचा विद्यार्थी आणि फाईन आर्ट्स केलेला, तर मग तो काय होता, म्हणजे ते करता करता नाटकात कसा आला? तो असा वेगळा प्रवास आहे. म्हणजे मला व्हायचं होतं पेंटर आणि मी जेजेला गेलो, सगळं ते काम चालू होतं आणि करता करता मी जसं म्हटलं तर सई आमच्या कॉलेजमध्ये शूटला आली होती, तेव्हा मी एक सिरीज केली, मग सईबरोबर एक नाटक केलं. असंच सुरुवातच सई परांजपेन बरोबर झाली होती. माझा खेळ मांडू दे म्हणून एक नाटक तिने केलं होतं आणि मग त्याच्यानंतर छोटे बडे नावाची तिने एक सिरीज केली होती जी कलाकारांच्याच वरती होती. त्यामुळे आमची अशी खूप मैत्री झाली होती आणि आम्ही असं खूप काम केलं एकत्र. आणि मग मला ना सिनेमा बघायची ओढ लागली, सगळा इंटरनॅशनल सिनेमा. म्हणजे इनफॅक्ट आम्ही पेंटरचा ग्रुप होतो जो आम्ही स्क्रीन युनिट नावाचा तेव्हा एक हे होतं, फिल्म क्लब होतं आणि तिकडे सगळे इंटरनॅशनल सिनेमे यायचे आणि वगैरे, तिथे आम्ही ते सिनेमे बघायला लागलो आणि सिनेमांनी म्हणजे त्यांनी खूप मला फॅसिनेट केलं. म्हणजे मला असं वाटलं की हे तर माध्यममध्ये सगळ्या कलांचा एक असा संगम आहे. पण मग ते पेंटिंग सुटून गेलं? सुटून नाही गेलं, म्हणजे अजूनही स्केचेस आणि हे चालू आहेत, पण पेंटर मी स्वतःला नाही म्हणू शकत, कारण ती एक असे तुम्ही कोण कोण आहात? अमोल पालेकर, तू आणि नाना पण, मला वाटतं जे नाना पण, रवी जाधव पण पण रवी जाधव डिरेक्टर पण ऍक्टर पण आहेत ना ते, त्यानं केलं पण आहे. हेमांगी कवी पण जेजेची. आणि मग दुबेनची गाठ पडली आणि दुबेनकडे मी जवळजवळ 4 वर्ष होतो आणि मग थिएटर. आता असं आहे ना की इथे जी मुलं आहेत यातल्या, म्हणजे आता त्यांना सत्यदेव दुबे हे काय होतं प्रकरण ह्याच्याबद्दल किती माहिती, आणि मला तर आता असं आहे की नव्या पिढीला म्हणजे नव्यानं आता परत सांगायची वेळ आली आहे की काय होतं ते रसायन. तुला म्हणजे दुबेजींचा कसा सहवास मिळाला आणि दुबेजी काय होते तुझ्या लेखी? बापरे, दुबेजी म्हणजे एक, आम्ही त्यांना NSD म्हणायचो, नॅशनल स्कूल ऑफ दुबे असं. आणि त्यांचे विद्यार्थी सांग ना, त्या नॅशनल विद्यार्थी सगळ्यात म्हणजे अख्खे होल अँड सोल तयार केलेले म्हणजे अमरीश पुरी. अख्खे म्हणजे ते सेल्स टॅग ऑफिसर होते, गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि कुठेतरी त्यांना थिएटरची ओढ लागली आणि दुबेंकडे ते आले आणि मग कम्प्लीट ते अमरीश पुरी. आणि अमरीश पुरींच्या म्हणजे दुबेजी
अखेरपर्यंत म्हणजे तर ते अमरीश पुरी त्यांच्या पुढे म्हणजे अमरीश पुरीने नंतर हिंदीमध्ये जे काही स्वतःचं केलं होतं स्थान आणि सगळं, पण ते दुबेजींच्या समोर आले की ते असं म्हणजे वासरूच असायचे. ते म्हणजे त्यांनी कम्प्लीट ते म्हणतात, म्हणजे दुबेजी पण म्हणतात की माझे सगळ्यात, कारण त्यांना ती गुरु शिष्य परंपराच होती. म्हणजे आमचंही तसं, ते पहिल्यांदा तेच करायचे की ते सरेंडर करायला लावायचे. म्हणजे दुबेजींचं जे सगळं होतं की ते शिव्या देणं, रागवणं, हे एवढ्यासाठी होतं की पहिलं तुमचा इगो क्रॅश करायचे ते. कारण जोपर्यंत इगो क्रॅश होत नाही, जोपर्यंत तुम्ही सरेंडर होत नाहीत शिकण्यासाठी, तोपर्यंत तुम्ही शिकत नाहीत. आणि ही गुरु शिष्य परंपरा तशीच होती आणि तसंच त्यांचं होतं. पण हे अत्यंत मी अनुभवाने सांगतो की ज्या दिवशी माझा इगो क्रॅश झाला त्या दिवशी जे मिळालं ना, म्हणजे मी त्या 3 वर्षामध्ये जे शिकलो ते मला किशोर कदम वगैरे तुम्ही बरोबर होतात. किशोर कदम म्हणजे मला जरा सिनियर, म्हणजे किशोर माझ्या आधी त्यांच्याकडे होता. गणेश यादव, पालेकर तर होतेच जेव्हा, ते सिनियर आहेत आमचे. पण आकाश खुराना, सोनाली पण कम्प्लीट दुबेजींची, हे आम्ही अगदी गुरुबंधू आहोत सगळे. आणि कितीतरी पिढ्या तयार केल्यात पृथ्वीमध्ये. ह्याच्यामध्ये भाषेवरती भयंकर त्यांचं प्रेम, त्यामुळे त्यांचं नेहमी म्हणजे मराठी त्यांच्या पद्धतीने बोलायचे, पण मराठीवर खूप प्रेम, भाषेवरती प्रेम. कारण त्यांचं हे होतं की खरं थिएटर ही भाषेचं माध्यम, म्हणजे भाषा हे मेन त्यातलं हे आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत जड भाषा किंवा, पण शब्द. त्यामुळे ते त्यांचं नेहमी म्हणणं होतं की शब्द पहिला तुम्हाला कळला पाहिजे, त्याचं वेटेज किंवा त्याचा अर्थ हा पहिला कळला पाहिजे. दॅट इज थिएटर फर्स्ट ऑफ ऑल. मग तुमचं डिझाईन, मग तुमचं जे काय कॅरेक्टरायझेशन, असं सगळं त्यांचं हे होतं. तू राजश्री, तुझं म्हणजे नाटक आणि हा जो प्रवास आहे तो कसा झाला सुरू? मी शाळेमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये होते मी शाळेसाठी. तिकडे मी नाटकात बरीच काम करायचे. पण नंतर मी जेव्हा पुण्याला आले तेव्हा जरा मी लॉ केलेलं आहे आणि लॉ करता करता मी पार्ट टाईम नोकरी पण करायचे, कारण टू सपोर्ट माय एज्युकेशन आय हॅड टू वर्क. ते पार्ट टाईम नोकरी मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये होते, त्यामुळे मग तो एक काही काळ मी नाही करू शकले काही. पण ऑफकोर्स मी टचमध्ये होते मराठी नाटकाचे जे ग्रुप होते आमचे, म्हणजे जसं रंगा, गोडबोले वगैरे ह्यांच्या. पण काही वर्ष सुटून गेलं काम करणं कशातही. आणि 5-6 वर्ष मी जे ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम केलं त्यानंतर मी असं मला वाटलं की आय एम नॉट ग्रोईंग एनीवेअर. आणि मी फक्त काम करते टू अर्न सम मनी, टू सपोर्ट माय सेल्फ. अँड एक होतं ना की एक वेळ येतो आपल्याला वाटतं की पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आणि फक्त तेच कमवायला पाहिजे, आणि आपण सगळं विसरून जातो. तर मग एकदम असं ते कुठेतरी एक लाईट आलं की नाही आपण काही होत नाही आहे. सो मी सोडलं ॲडव्हर्टायझिंग आणि मी मुंबईला आले. मग मुंबईला आल्यानंतर मी मग नसीर सरांच्या ग्रुपमध्ये होते. मी मॉटलेमध्ये मी असिस्ट करायचे, गुलजार साहेबचे प्लेस करायचे. त्यामुळे हिंदी माझं इमिजिएट म्हणजे नाटकांमधून काम करायला सुरुवात झाली. मानव कौल, आम्ही सगळे अरण्य वगैरे सोबत काम केलं. पण मग हिंदीत काम सुरू झालं. मग नाटक थोडंसं हे झालं आणि नाटकासोबत सोशल वर्क पण सुरू झालं, कारण मी बऱ्याच ठिकाणी व्हॉलंटिअर करायचे. मग करता करता असं जाणवलं की आपल्याला काहीतरी सस्टेनेबल काम करायचं. म्हणजे मी नेपाळमध्ये होते अर्थक्वेकच्या वेळेस, श्रीनगरमध्ये होते मी फ्लडच्या वेळेस, मी एका ट्रॅफिक शेल्टर होममध्ये मी काउन्सिलिंग पण करायचं आहे. पण मला असं जाणवलं की मी ज्या भागाची आहे, दुष्काळग्रस्त भागाची, तर तिथे बरेच काम करायची गरज आहे. आणि तसा माझा दोघांचाही प्रवास सुरू झाला, म्हणजे ॲज अ सोशल वर्कर ऑल्सो आणि सिनेमा आणि याच्यामध्ये. खरं तर आत्ता आपल्या ज्या गप्पा सुरू आहे त्यावरूनच प्रश्न सुचला की तुमच्या दोघांनाही म्हणजे सामाजिक कार्याची, संदीप तुम्हाला साहित्याची, साहित्य वाचनाची, मुलाखती घेण्याची, या सगळ्याचं बॅकग्राऊंड आहे. असं असताना आता मराठी लोकांना जे OTTमध्ये भरपूर काम मिळतं आहे आणि कॉन्टेंटबद्दल खूप बोललं जातं की आता कॉन्टेंट आहे, OTTवर कॉन्टेंट, ते खरंच कॉन्टेंट दर्जेदार आहे असं वाटतं का तुम्हाला? दोघांना बघतात तर खूप आहेत. पहिली गोष्ट ना, माझा नेहमी असा एक मुद्दा असतो की माध्यम समजून घ्यावं. नाटक एक वेगळं माध्यम आहे, सिनेमा वेगळं माध्यम आहे, टेलिव्हिजन वेगळं माध्यम आहे आणि OTT हा वेगळं माध्यम आहे. सो OTT हे खूप ग्लोबल माध्यम आहे. म्हणजे तुम्हाला जे जसं इराणियन बघायला मिळतं किंवा सगळं जर्मन कॉन्टेंट बघायला मिळतं, तसं आपलंही जग बघतायत.
आणि मग ना एकमेकांचा इन्फ्लुएन्स होत राहतो, ऑब्व्हियसली होत राहतो, कारण तिथे बसलेले क्रिएटिव्ह लोक असतात, अरे वो तसं बनवा, असं करा, असं ते सगळं होतं. आणि हा अजूनही फॉर्मेशन फेज आहे, आत्ताच आलं आहे, तर आत्ताच ते होतं. तर त्याच्यामध्ये काही खरंच दर्जेदार आहेत, म्हणजे नावं घेऊन सांगू शकतो, खरंच दर्जेदार आणि खूप छान कॉन्टेंट आहे. काही ऑब्व्हियसली मी म्हटलं तसं फॉर्मेशन स्टेजमध्ये आहे की हे जरा बरं झालं ना, ह्याचंच हिंदीमध्ये बनवा असं वगैरे आहे. सो फक्त एक आहे ह्याच्यामध्ये की रायटर्सना खूप एक्सपेरिमेंट करायला मिळतं, रायटर्सना खूप काम. आणि खरंच रायटर्स म्हणजे काय म्हणतो त्याला, जे पूर्वी होतं ना की सिनेमा लिहिणारेच रायटर्स होते, आता नवीन टॅलेंटला पण खूप वाव मिळतोय, पार्टिसिपेशन मिळतोय, ॲक्टर्सना मिळतोय सगळ्या. सो आय थिंक हा एक फेज आहे. अजूनही त्याच्यावरती कॉमेंट किंवा काहीतरी हे करणं अजूनही आहे, कारण फॉर्मेशन फेजमध्ये. जसा माझा पहिला शो हा ॲक्च्युली पहिला शो होता, सिक्रेट गेम सीझन 1. आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही काय करतोय. आम्ही असं की हां, आणि कुठे जाणार आहे, काय होणार आहे, काहीच माहीत नव्हतं. आम्ही फक्त शूट करत होतो. त्यानंतर मग त्याचं तो एक सिक्रेट गेमचा फॉर्म्युला चालला, त्या पद्धतीने बरेच सिमिलर फॉर्म्समध्ये सुरू झालं. सिक्रेट गेम्सच्या मधून तुला जी प्रसिद्धी ज्या पद्धतीची मिळाली ती त्याच्याकडे तू कसं बघतेस? ज्याच्याबद्दल चर्चा झाली, त्यानंतर जी आलेली प्रसिद्धी आहे, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. ती प्रसिद्धीच्या वेळेस मी नव्हते, कारण मी एका गावामध्ये शाळा बांधत होते. पण माझं काम झालेलं होतं, मी काम केलं, मला आनंद झाला. असं की म्हणजे एखाद्या म्हणजे त्यातल्या बोल्ड दृश्यांबद्दल, आणि ती एक मराठी मुलगी इतके बोल्ड सीन्स देते, ह्याच्यामुळं जी काही म्हणजे कुटुंब, गाव, ह्या सगळ्यांना त्या काळामध्ये तू कसं फेस केलंस? मी इतकी बिझी होते ना गावातल्या कामामध्ये, त्या शाळेमध्ये, की मला वाटतं फक्त जर्नलिस्ट लोकांनीच याबद्दल बोललेले आहे. मी गावामध्ये गेल्यानंतर तिथे आमचं सगळं संभाषण हेच होतं की आता कुठे कसं टॉयलेट कुठे बांधायचं, आर्किटेक्ट कोण आहे, काय माती कधी येणार, हे कधी येणार. त्यामुळे मी कामामध्ये बिझी होते. फक्त मीडिया मला वाटतं त्याच्याबद्दल बोलत होती, कारण आय थिंक दे मे डोंट हॅव एनिथिंग एल्स ॲट दॅट टाइम त्यावेळेला. आणि मला असं वाटतं परत तो नवीन पहिल्या 2-3 सिरीजमध्येच होती ना ती, त्यामुळे नवीनच येत होतं ते. सो इट वॉज जसं आता सिटी ऑफ ड्रीम्समध्ये माझं तेच होतं की बोल्ड सीन्स जे होते, जे वेगवेगळे. बट द होल पॉईंट इज की ते कसं ट्रीट केलं जातं. जेव्हा आता त्या सिटी ऑफ ड्रीम्समधले तुझे सीन्स आहेत, तर म्हणजे त्याच्याबद्दल असं की आजूबाजूचे नात्यातले हे लोक ते कसं त्यांच्याकडून कशा प्रतिक्रिया किंवा काय आलं, कसं घेतलं ते? पर्याय नसतो, ऑलरेडी केलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या ओनली थिंग इज येस, गंमत येते खरी रिॲक्शन्स बघायला. काही लोक खरंच त्याला व्यवस्थित घेतात, बिकॉज एकतर नागेश कुकुनूरनी ज्या पद्धतीने ते ट्रीट केले होते, इट वॉज कारण तो ना त्याची एक फॅन्टसी सारखा एक तो ट्रॅक आहे, म्हणजे तो सररियल सारखा एक ट्रॅक आहे, आणि त्याला तो तसा त्यांनी ट्रीट केला होता ज्या पद्धतीने. पण ऑब्व्हियसली जे बघणारे आहेत, ते जे मित्र काय, ते पण अरे संदीप मजा आहे रे तुझी इथपर्यंत वगैरे, म्हणजे सो रिॲक्शन्स येतातच. पण देन आय थिंक काय म्हणतो त्याला, तुम्ही ते ट्रीट कसं करता किंवा तुम्ही कसं त्याच्याकडे विश्वास ठेवून बघता, हे फार महत्वाचं आहे. किती काळ तो त्याचं जे काही अवघडले पण आहे ते किती, 1 महिना 2 महिने किती राहतं? म्हणजे माझ्याकडनं हार्डली मी तर नाही, म्हणजे कारण मी तर थिएटरमध्ये पण असे बोल्ड हे केलेले आहेत, त्यामुळे मला कधीच मला अवघडल्यासारखं नाही. बरं, दुसरी गोष्ट मी तर म्हणजे मी तर जे स्कूलमध्ये आम्हाला तर न्यूड स्टडी होतं, म्हणजे आम्ही डॉक्टर सारखे होतो, ॲनाटॉमी वगैरे आम्ही. सो फॉर मी इट इज नथिंग, म्हणजे ते आर्टिस्टिक आहे, म्हणजे त्याचा जो एक जो कन्सेप्ट तो कन्सिव्ह कसा केला हे फार महत्वाचं आहे. उगीच ऑब्व्हियसली काही करत असेल तर आम्हीच नाही करणार, म्हणजे मीच नाही करणार ते, उगीच फॉर द हेक ऑफ इट. मला सिनेमाबद्दल तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की जबाबदारी खूप मोठी असते, जेव्हा म्हणजे ज्यांच्याकडे समाज खूप आदर्शवत नजरेनं पाहतो किंवा ज्यांना फॉलो करतं त्यांची भूमिका साकारणं, जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुमचा प्रत्येक हावभाव हा एका डिसेक्शनमधनं जाणार आहे, प्रत्येक डायलॉगची चर्चा होणार आहे, तर ती जबाबदारी तुम्ही कशी जगत गेलात या 7 वर्षांमध्ये किंवा शूटिंगच्या त्या पिरियडमध्ये? जबाबदारी तर म्हणजे ऑफकोर्स आहेच आहे. आपण
आता माझा हा तिसरा बायोपिक आहे. आणखीन एक तुम्ही विसरून गेला, इस्मत चुगताई फ्रॉम मंटो. तर मंटो आणि ट्रायल बाय फायरमधली नीलम कृष्णमूर्ती आणि आता सावित्रीबाई फुले. तर मला वाटतं की आपण जेव्हा अशा थोर लोकांनी त्यांनी जेवढं काम केलेलं आहे त्यांना जेव्हा साकारतो तेव्हा ती एक महत्त्वाची जबाबदारी असतेच की तुम्ही तिला कसं प्रिपेअर केलेलं आहे. I feel that as an actor, I don't want to do anything caricatured. खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही त्याला इंटरनल कसा त्याचा प्रवास केलेला आहे. तुम्ही त्यांच्या कामावर त्यांनी जे केलेलं आहे, त्यांची जी बिलिबिलिटी आहे त्याच्यावर किती काम केलेलं आहे, सायकॉलॉजिकली किती काम केलेलं आहे, ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इव्हन त्या कशा पद्धतीने तो सिनेमा किंवा हा तर 7 वर्ष जुना आहे, त्यावेळेस मी अगदीच नवीन होते, त्यामुळे मी संदीपकडे बघायचं व्यवस्थित चाललंय ना त्या पद्धतीने होते. पण आता असं झालेलं आहे की बीट म्हणजे जसं इस्मत आहे किंवा ट्रायल बाय फायरमधली नीलम कृष्णमूर्ती आहे, ज्यांनी 25 वर्ष न्यायव्यवस्थेसाठी त्यांनी लढा दिलेला आहे. सो आता करताना असं आहे की बिकॉज यू इव्हॉल्व फ्रॉम ईच प्रोजेक्ट. एक झाल्यानंतर दुसऱ्यानंतर तुम्ही शिकत जाता. तुम्ही फक्त तुमचा तो विषयच नाही, पण तुम्ही आजूबाजूला पण काय होते ते शिकत जाता, कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ते पण शिकत जाता, समजून घ्यायचा प्रयत्न करता आणि त्या पद्धतीने काम करता. सो टुडे I feel that when I look back 7 years work of mine, I feel today I'm a little more learner, better artist. तर आता मी आणखीन जास्त काळजी घेईल कदाचित. सो काळजी तर खूप घ्यावी लागते. छोटा सब क्वेश्चन विचारायचा होता की 3 बायोपिक झाले. बऱ्याचदा ॲक्टर्सचा प्रॉब्लेम होतो की ते गुंततात, ते अडकतात त्या रोलमध्ये. जेव्हा आपण स्पेशली बायोपिक करतो किंवा वाचतो एखाद्या व्यक्तीचं बायोपिक, तर ती प्रोसेस की हे आता झालंय, ह्याच्यातनं बाहेर पडून मला नवीन करायचंय, ती प्रोसेस तुझ्यासाठी कशी असते? मी खूप कमी काम करते. माझं असं असतं की मी काही काम करते इथे आणि मी माझ्या खेडेगावामध्ये जाते, तिथे पाणी, शाळा याच्यावर काम करते. तर ज्यामुळे माझ्याकडे जेवढंही काम येतं ना ते मी खूप मेहनतीने लगन लावून काम करते ते. आणि मला आवडत नाही स्वतःला त्या बॉक्समध्ये बांधून घ्यायचं. आणि फॉर्च्युनेटली मला तसं काही येत नाही आणि मी प्रत्येक त्यामुळे कॅरेक्टरवर वेगळ्या पद्धतीने काम करू शकते. आणि असायलाच पाहिजे ना. आपण जसं मला आता सेक्रेट गेम्स नंतर मला बरेच काम आलं सिमिलर याच्यामध्ये, खूप पैसे, खूप काम अशा पद्धतीने. काही अगदीच फेमस नावं आहे विच आय वोंट बी एबल टू टेक इट. पण त्यावेळेस असं झालं की मला सिमिलर काम नाही करायचं होतं. एक फॉर्म्युला हिट झाला म्हणून जर सिमिलर काम करत राहिलं तर मी ॲज अन आर्टिस्ट मला असं वाटतं की मी कुठेतरी संपेल. इफ इट्स रिटन डिफरंटली द सिमिलर स्पेस ऑल्सो, इफ इट्स रिटन डिफरंटली और इफ इट्स ट्रीटेड डिफरंटली देन आय डोंट माइंड डुईंग इट. पण मी स्वतःच खूप प्रयत्न करते की माझं प्रत्येक कॅरेक्टर हे वेगळं दिसेल. कारण आपण बघ ना इथे आता आपण किती जणी आहोत, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बसले, त्यांची वेशभूषा वेगळी आहे, त्यांचे कपडे वेगळे आहे, कारण माणूस वेगळा आहे, वेगळ्या पद्धतीने बिहेव करतो. सो जर सुभद्रा इज इन अ सर्टन वे तर अँग्री इंडियन गॉडेसेसची लक्ष्मी विल बी डिफरंट पर्सन. दो दे बोथ कम फ्रॉम अ सेम स्ट्रॅटा, पण ते दोघंही वेगळ्या पद्धतीने विचार करतात, वेगळ्या पद्धतीने जगतात आणि वेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहेत. तसंच इस्मत चुगताई तिचं बालपण, तिचं शिक्षण, तिचा विचार वेगळे आहेत, जसे नीलम कृष्णमूर्तीचे आहेत वेगळे, आणि तसेच सावित्रीबाईंचे पण आहे. आणि सावित्रीबाईंच्या याच्यामध्ये जास्त आम्हाला काळजी याची पण घ्यावी लागली कारण तो एक काळ वेगळा होता. सो वी ट्राईड आवर लेवल बेस्ट. राजेश्री, मगाशी दोनदा तू उल्लेख केला 2-3 वेळा की शाळेबद्दल, तर त्या शाळेबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल की ती शाळा सुरू करण्यामागचा उद्देश काय होता, कुठली मुलं त्यात शिकतात, आत्ता ती कशी आहे, तर जरा डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल. अगं मी स्वतः खेडेगावामध्ये माझं बालपण गेलेलं आहे. आजही जर बघितलं ना बऱ्याच शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा या बंद आहेत. काही बंद आहेत, काही मोडकळीस आलेल्या आहेत, काहीमध्ये असं आहे की शिक्षकच नाही आहेत, काहीमध्ये स्टुडंट्सच नाही आहेत. तर आज बऱ्याच ठिकाणी ही हालत आहे. आणि मी जेव्हा पाण्यावर काम केलं होतं पहिल्या गावामध्ये, ते छोटंसं गाव आहे, ते काय माझं गाव नव्हतं. मी असंच एक 3-4 महिने गावागावांमध्ये फिरून छोटं गाव जिथून सुरुवात केली मी, त्या गावात पाण्यावर काम झाल्यानंतर मला असं वाटलं झालं आता
कारण मी त्यावेळेस असं नव्हतं माझं काही की पुढे काही करायचं आहे म्हणून. पण तिथेच आम्ही टॉयलेट्स पण बांधले नंतर. आणि तिथलची शाळा मोडकळीस आली होती, त्यामुळे मी खूप प्रयत्न केला. पण त्यावेळेस कदाचित जिल्हा परिषदेकडे फंड नव्हते, त्यामुळे मग मी म्हटलं तुम्ही मला हे द्या. खूप अगदी इम्पल्स होऊन मी म्हटलं की नाही मी करेल, कारण मुलं बसायला जागा नाही आहे, काय नाही. मग तिथून जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी खूप रिसर्च पण केला. आणि मेन कारण आहे गावामध्ये मराठी शाळाला प्राधान्य देत नाहीत. परत हे पण आहे की मग त्यामुळे मग मुलांना दूर कोण सोडायला जाणार, कारण इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक गावामध्ये नाही आहेत, दूर आहे. मग त्या काही इंग्लिश मिडियम शाळेसाठी तुम्हाला फीस पण लागते, ते सगळं कुठून आणणार. पण हेच, आणि त्यामुळे मग मुलींचं शिक्षण थोडंसं राहून जातं. आजही हेच आहे, म्हणजे आमच्या सिनेमामध्ये पण दिसेल की आजही 12 वर्ष 13 वर्षाच्या मुलींचं आजही लग्न होतं. मी एवढा मोठा विषय ऊसतोडी कामगारांचा औरंगाबादच्या याच्यामध्ये बोलले. कोणीही लिहिलेलं नाही आहे त्याच्याबद्दल, सगळ्यांनी सेक्रेट गेमचा उल्लेख केलेला आहे, पण कोणीही म्हटलं नाही की मी ऊसतोडी कामगारांबद्दल मी ओरडून ओरडून सांगते की तुम्हाला माहिती आहे का या आमच्या गावामध्ये काय हालत होतीये. तर मुद्दा हाच आहे, म्हणजे परत मी इकडे आले, पण मुद्दा हाच आहे की शाळेकडे खूप दुर्लक्ष होतं एज्युकेशन. ती विद्यार्थी आहेत. तर माझी पहिली जी शाळा आहे ती एक पांढरी पिंपळगाव म्हणून गाव आहे, तिथे मी बनवली. ग्रीन स्कूल आहे ती. आधी आमच्याकडे काहीतरी 50 मुलं होते, आता जवळजवळ एक 80-85 मुलं आहेत. तिथे आपण आर्ट, क्राफ्ट, सायन्स, स्पोर्ट्स या सगळ्या गोष्टी आपण करतो. ग्रीन स्कूल आहे. आणि तिथे एक सत्यदेव दुबेजींच्या नावाने मी एक लायब्ररी पण सुरू केली आहे. तर मुलं औरंगाबादवरून, म्हणजे औरंगाबादहून 1-1.5 तासाच्या अंतरावर आहे, तर औरंगाबादमधले काही थिएटरची मुलं जातात, पुस्तक वाचतात. आम्ही तिथे नाटकांचं पण हे करतो. मी स्वतः लहानपणी जुडो शिकले होते, तर मुलं जुडो पण शिकतात. तर मला असं वाटतं की माझी जी ग्रोथ होती ती नाटकामुळे, वाचनामुळे आणि संगीत किंवा डान्स आणि स्पोर्ट्स यामुळे माझी ग्रोथ जास्त झाली आहे. जे गावागावांमध्ये तेवढं त्याचं हे नाही आहे. मुलांना असं वाटतं की हा चला काहीतरी घ्या, शिक्षण केलं आहे. मुलींनी तर असं असतं की 10वी केले झालं तिचं. सो आय फील की ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड केल्या ना गावागावातल्या शाळांमध्ये, मुलांचा उत्साह वाढेल शाळेमध्ये येण्यासाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी. मगाशी तू सांगितलंस की तुझं प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आहे, ते वेगळ्या पद्धतीनं लिहिलं गेलं आहे. सिमिलर असेल तर तू नाकारतेस, पण तरीसुद्धा तुझ्या प्रत्येक कॅरेक्टर ते बंडखोर वाटतं. तुझ्या प्रत्येक म्हणजे बहुतांशी कॅरेक्टर्स तुझे बंडखोर आहेत, तर तू मुद्दाम तशी निवडतेस, तू पाहतेस की ते कॅरेक्टर काय सांगतंय आणि ते राजश्रीशी कुठेतरी कनेक्ट करणार असतं म्हणून तशी निवड करतेस? नाही, असं काही नाहीये. मी बरेच असे केलेले आहेत जे बंडखोर नाही आहेत, आणि आपण आपल्यामध्ये सगळ्याच गोष्टी असतात ना, सगळेच रस आहेत ना. आपण बंडखोर पण असतो, आपण प्रेमळ पण असतो. आता सावित्रीबाई किती वेगळी आहे. तिचं प्रत्येक एखादे कुठलंही संवाद आमचं असेल तर तिचं रिॲक्शन तुम्ही बघा. ती कसा विचार करते हे त्याच्यामध्ये कळेल. तर ती बंडखोर वेगळ्या पद्धतीची आहे. आपण सगळं काही असतो, पण कुठल्या पद्धतीनं कसं आपण त्याला एक्सप्रेस करतो ते इम्पॉर्टंट आहे त्या कॅरेक्टरनुसार. मगाशी बोलताना म्हणालीस की इतिहास, म्हणजे खूप छान वाक्य होतं की इतिहास वाचताना लक्षात आलं की हा तर वर्तमान आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की माधव आपटे कदाचित तो वर्तमानातला असेल जो थेट ज्योतिराव फुलेंशी कनेक्ट करू शकतो. ॲक्च्युली हो, म्हणजे थोडासा आहे एका अर्थाने, पण माधव आपटे हा फार स्वतःपुरता आहे. एका अर्थाने विजन नाही आहे त्याच्याकडे, तो रिॲक्शनरी आहे. त्याला जे त्यावेळेला जे हे आणि खूप त्यांनी सोसलं आहे आधी. म्हणजे इफ यू सी माधव आपटेची फिल्म पण एक सुरुवात होते, तो बॉइलिंग पॉईंटला आलेला आहे ऑलरेडी. त्यांनी खूप वर्ष सोसलेलं आहे आणि आता तो बॉइलिंग पॉईंट त्याचा फुटला आणि तो रिॲक्शनरी हे होतो. फुलंचं तसं नाही आहे. लहान वयातच त्यांना कळलं, जसं मी मगाशी म्हटलं, की स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळूच शकत नाही जोपर्यंत इथून स्वातंत्र्य मिळत नाही. आणि तिथे त्यांनी काम सुरू केलं रूट लेवलवरती, त्या वयात, लहान वयात. बिग विजनरी. जेव्हा तू डोंबिवली फास्ट करत होतास त्यावेळेला तू जो होतास तो माधव आपटेसारखा, आणि आता या टप्प्यावर, तर तुझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्यावेळेला तो प्रभाव आणि आत्ता हा प्रभाव असं काही झालंय? थोडाफार होतंच, नाही म्हटलं तरी. एक तर मी तेव्हा खूप यंग होतो
पण त्या वर्षातच म्हणजे तो तर माझा खूप इव्हेंटफुल इयर आहे. म्हणजे 2004 डोंबिवली फास्ट आणि साने गुरुजी कम्प्लीट रिव्हर्स हे होते. म्हणजे ते अत्यंत गांधीयन होते. महाराष्ट्रातले गांधी, अत्यंत नॉन व्हायलन्सवरती आणि सेन्सिटिव्ह माणूस. आणि माधव आपटे म्हणजे एक शेड्यूल ह्याचं व्हायचं, एक शेड्यूल त्याचं व्हायचं. त्यामुळे मला तो एकीकडे डोळ्यात करुणा घेऊन जायचं आणि तिकडे अंगार आणायचे. पण ते दोन्हीमध्ये मला खूप आतून काम करायला मिळालं. इनफॅक्ट ॲक्टर म्हणून मला खूप तो वर्ष इव्हेंटफुल आहे. मला खूप मिळालं. म्हणजे आपण म्हणतो ना काही गोष्टी अनुभवात नाही येतात. तो त्या वर्षाचा जो अनुभव आहे ना तो मला खूप आत्तापर्यंत आता मला तो खूप प्रगल्भतेकडे नेणारा होता. आणि ऑब्व्हियसली आता महात्मा फुलेंचं मी म्हटलं तसं तर जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हापासूनच जेव्हा आतमध्ये शिरल्यानंतर कळलं की विजनरी माणूस. आणि मला जसं मी आता नेहमी म्हणतो की बरेच वेळेला आपल्याकडे छोटे छोटे बॉन्ड्स किंवा हे असतात, काय म्हणतो त्याला, गोल्स असतात. पण खऱ्या अर्थाने पर्पज कधी नसतो आयुष्यामध्ये. आणि तो जसं हिच्याकडे ऑलरेडी आहे, काही लोकांकडे ऑलरेडी असतो, तो मिळतो किंवा येतो आणि लोक करतात. पण आपण अदरवाईज छोटे छोटे गोल्स आणि छोटे छोटे ह्याच्या मागे लागलेलो असतो. पण मोठा पर्पज कधीच किंवा माहिती जरी असलं तरी आपण कधी त्याच्याकडे फार हे देत नाही. सो मला असं वाटतं तो फार म्हणजे गरजेचा आहे. म्हणजे मिळाला पर्पज मिळाला, शोधतोय. पण म्हणून मग मी तो एक पॉडकास्ट, एक यूट्यूब चॅनल सुरू केला की बडे आम म्हणून, की आपल्यासारखे जे सामान्य माणसं आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत, वेगवेगळ्या इम्पॅक्ट्स ते वेगवेगळ्या सोसायटीमध्ये करतायत, त्यांना घेऊन मी त्यांच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन, कारण ते अनुभव जर का यंग लोकांना किंवा आपल्या लोकांना मिळाले, पर्स्पेक्टिव्हज मिळाले तर काहीतरी बदल घडेल. ॲटलिस्ट माझ्याच माध्यमातून मी काहीतरी करण्याचा प्रयत्न. खरं तर तुमच्या दोघांची व्यक्तिमत्व खूप वेगळी आहेत. आपण आता तुमचा जो म्हणजे नाटकापासनचा प्रवास आहे त्याच्याबद्दल बोललो, पण बालपणातली जडणघडण म्हणा किंवा आईवडिलांचा किंवा आणखीन कोणाचा प्रभाव की ज्यातून हे व्यक्तिमत्व घडलं ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. की कसं होतं तुमच्या दोघांचं बालपण? माझं तर अत्यंत सामान्य मिडल क्लास घरातलं अत्यंत हे होतं. फक्त मला चित्रकलेची आवड होती. एक आहे म्हणजे लहानपणापासून काय म्हणजे एकूणच समहाव मी माझं पॅशन फॉलो केलं. मग मला चित्रकलेची आवड होती. 10वी नंतर मला कळलं की ह्याचं पण कॉलेज आहे. मग मी त्याच्याच मागे लागलो. मला तेच करायचं होतं. त्याच्यासाठी मग त्या परीक्षा दिल्या, सगळं दिलं. सो मला जे पॅशन आवडतं ते मी सतत करत राहिलेलो आहे, एवढं नक्की. घरून इंजिनिअरिंग, डॉक्टर हो, ते सगळं रेग्युलरली होतं. म्हणजे माझा भाऊ मर्चंट नेव्हीमध्ये वगैरे होता, आहे म्हणजे तो आता तर मोठा. पण त्यामुळे ते असतंच. म्हणजे त्यावेळेला तर मी आय वॉज द ब्लॅक शिप ऑफ द फॅमिली. म्हणजे कारण एक तर जे केलं, जे नंतर मला थिएटरचं वेड लागलं, सिनेमा थिएटरचं. त्यामुळे हा असंच होतं. अवघड होतं कारण आम्ही 3 बहिणी आहोत. त्यामुळे आणि आपण एका साधारण घरातून आलेलो असतो आणि एकतर महाराष्ट्रीयन याच्यामध्ये एक पहिलं असतं की बाबा यांचं लग्न कसं होणार. सर्वात पहिला प्रश्न हाच विचारतात लोक. तर त्या घरातून मी आलेले आहे ज्याच्यामध्ये मी 3 बहिणींमध्ये कुठल्या नंबरला आहेस? मी शेवटी. अच्छा. हां, मी त्यात आय एम ॲक्च्युली दॅट अनवॉन्टेड चाइल्ड. की मुलगा हवा होता तर ते झालं, होता परत मुलगी झाली आणि मुलगी झाली एवढी गोरी पोरगी. त्यामुळे मग मी घरात ॲक्सेप्ट झाली. हां, म्हणजे आणि माझ्या बहिणीने तर मला कितीतरी वेळा ब्लॅकमेल केलं असं की तुला ना आम्ही ना ते ती बाहेर बाई आली होती तिने तिच्याकडून घेतलं म्हणून, तू बघ किती वेगळी दिसतेस असं म्हणून. सो अवघड होतं. आई वडील माझे बाबा शेतकरी होते, पण ते त्यांची जमीन इंडस्ट्रियल झोनमध्ये गेल्यामुळे काही वर्ष त्यांचे फार हलाखीचे गेले. नंतर मग ते गव्हर्नमेंट सर्वंट होते. दोघंही जण एक टप्पा घालून म्हणजे क्लर्कवरून असं तसं करत करत थोडं जे शिक्षण घेतलं होतं त्यावरून पुढे आले. आणि माझ्या आईचं एक स्वप्न होतं की मुलींनी माझ्या शिकायला हवं. तर तिचं हे होतं की काही झालं तरी डॉक्टर, इंजिनियर, लॉयरच बनवायचं. तर माझी मोठी बहीण डॉक्टर आहे, माझी मधली बहीण इंजिनियर आहे आणि मला असं वाटलं हो मी वकील, कारण ते होतं. आणि मी माझ्या मोठ्या बहिणीला आणि मधल्या बहिणीला ना खूप अभ्यास करताना बघायचं आणि खूप फटके खाताना पण बघितलंय. आणि मी म्हटलं हे तर आपल्याला नाही जमणार. मग कोणीतरी सांगितलं होतं की लॉयरमध्ये जास्त अभ्यास करायची गरज नाही पडत.
पण माझा एक हट्ट हा पण होता की मला औरंगाबाद सोडून पुण्याला यायचं होतं. कारण माहित नाही का, एक असं होऊन जातं की एक शहर तुम्हाला जड व्हायला लागतं. तुम्ही एकदम स्वतःला वेगळे बघायला लागतात त्या शहरामध्ये. मी थिएटर करायचे, मी डान्स करायचे, मी स्पोर्ट्समध्ये होते, त्यामुळे मी बरेच टुर्नामेंट खेळायचे. मी जुडो खेळलेली, मी नॅशनल्स पण खेळले होते आणि मी खूप ट्रॅव्हल करायचे. मी लोकांना बघायचे किती मोकळं आहे सगळीकडे आणि मी ज्या भागामध्ये होते त्याच्यामध्ये तेवढा मोकळेपणा मला नव्हता मिळत. त्यामुळे मला पुण्याचं एक वेगळंच असं अट्रॅक्शन होतं आणि कदाचित ती वेळ होती त्या औरंगाबादच्या याच्यामध्ये. त्यामुळे मला ते एक असं सगळंच म्हणजे पैसे नाही, हे नाही, ते नाही करायचं, हे नाही करायचं, प्रोटोकॉल आयुष्याचा सांभाळायचा. म्हणून मी पुण्याला जेव्हा शिफ्ट झाले तेव्हा पण असं झालं की पुण्याला मग थिएटर वगैरे सगळं दूरच राहिलं ज्याच्यासाठी मी गेले होते. कारण मग सर्वायवल हा पहिला प्रश्न होता. कारण मी रिबेल म्हणून बाहेर पडले होते घराच्या. मग आता हॉस्टेलची फीस कोण देणार? मग ते मग त्यामुळे तो अवघड होता. पण मला असं वाटतं की माझ्या माझ्या आईने स्पेशली मला तो एक सपोर्ट दिला की हां ठीक आहे, ॲटलिस्ट तिने तो म्हटलं की हां ठीक आहे जा, पण तुला काळजी घ्यावी लागेल. आणि तिने तो एक म्हणजे एक विश्वास दाखवला माझ्यावर. हीच खूप मोठी आहे माझ्यासाठी गोष्ट. तर मागे वळून बघते तर म्हणजे बालपण हे सगळ्या पद्धतीने गेलेलं आहे. मजा पण तेवढीच आली आहे, फटके पण तेवढेच खाल्लेत. पण या ॲक्च्युली माझा प्रश्न तुमच्या दोघांनाही होता की आता सत्यशोधकच्या निमित्ताने तुम्ही कट्ट्यावर आलाय, तर मग महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या दोघांनीही शिक्षणासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्यांचा संघर्ष आपल्या सगळ्यांनाच परिचयाचा आहे. तर हे सगळं असताना आत्ता या समाजामध्ये आपण सगळे बघतोच आहोत, तर मग त्यांचे विचार आत्ता समाज फॉलो करतोय असं तुम्हाला वाटतं दोघांनाही? तुलाच मी हा प्रश्न उलटा विचारते, तुला काय वाटतं? माझं उत्तर तर नाहीच आहे. म्हणजे मी तरी बघतो, पण तुम्हाला कारण ही आता जास्त त्यामुळेच विचारलं, कारण शिक्षणासाठी सावित्रीबाईंचं योगदान खूप मोलाचं आहे. तर मग आता म्हणजे खेड्यापाड्यामध्ये पण आहेत की मुलींना कमी शिकवलं मी तुला सांगू का, खरं तर माहितीये ना, आपल्याकडे हे पर्स्पेक्टिव्ह नाही की शिक्षण म्हणजे काय, हाच अजून क्लॅरिटी नाहीये. जो त्यावेळेला महात्मा फुलेंनी मांडलाय की शिक्षण नुसतं परीक्षा आणि हे किंवा अक्षर ओळख नाहीये, माणूस घडणं. तर हेच मुळात शिक्षणाचा उद्देश आपल्याकडे मुळात नाहीये. म्हणजे आज माझा मुलगा आता जर्मनीला आहे, तिथलं इंजिनिअरिंगच वेगळं आहे, खूप एक्सपिरियन्शियल इंजिनिअरिंग. आपल्या इथे नुसतं इंजिनिअरिंग करून मुलांचं काही होतं का? कारण काय शिकवलं जातं अजूनही तेच सिलेबस आहे, तेच आहे. सो मुळात शिक्षणाचा उद्देशच अजून क्लॅरिटी यायला. सर्वात मोठी गोष्ट एक आहे ना की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हे आपण विसरून जातो आणि सगळेच विसरतात. कारण सगळ्यांना ज्यूस हवा असतो. त्यामुळे इतकी छोटीशी गोष्ट आहे की आपण किती प्रेमाने एकमेकांशी वागतो, आपण किती ऐकतो, आपण बोलताना आपण एकमेकांशी काय हे करतोय, खूप गरजेचं आहे. एम्पॅथेटिक होणं आजच्या याच्यामध्ये खूप 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 जास्त गरजेचं आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे. खेडेगावामध्ये आज हे लोक विसरून जातात. तिथे काय होतंय, स्किल्ड लेबर्स नाही आहेत आपल्याकडे, स्किल्ड गोष्टी शिकवल्याच जात नाही गावागावामध्ये. तिथे फॅक्टरीमध्ये म्हणजे मराठवाड्यातला अर्धा मराठवाडा हा फॅक्टरीमध्ये काम करतोय. तिथे मुलांना जॉब्सच नाही आहेत. मग मुलं म्हणतात मी शिकून तरी काय करू. मग त्यांचं असं होतं की हां मग ठीक आहे मी काहीतरी धंदा करतो. मग धंदा नाही चालत मग फॅक्टरीमध्ये काम करतात, नाहीतर ऊसतोडी कामगारांसाठी काम करतात. त्यामुळे अशा पद्धतीने शेती नाही, शेतीला आज स्किल्ड हे म्हणतच नाही. आजकाल इतकं हे आहे की इनफॅक्ट सांगत नाही की तो शेतकरी आहे म्हणून, तो म्हणतो की लग्न नाही होणार याचं. आज ही पण परिस्थिती आहे की जे लोक ॲक्च्युअल शेती करतात ते म्हणतात की नाही आम्ही त्या फॅक्टरीमध्ये काम करतो, म्हणजे त्यांची लग्न होते. राजेश्री, तू समाजातल्या इतक्या महत्त्वाच्या विषयांवरती काम करतेस, त्यांच्यासाठी भूमिका घेतेस, पण या गोष्टी पूर्ण व्हायला राजकीय इच्छाशक्ती ही तितकीच महत्त्वाची असते. पॉलिटिकली तू किती अवेअर आहेस आणि असशील तर तुझं आत्ताच्या राजकीय परिस्थितीवरती काय मत आहे? खरं सांगू का, तुला काय वाटतं हे पण मला महत्त्वाचं आहे.
प्रत्येकाला काय वाटतं हे मला महत्त्वाचं आहे. आपण का फक्त त्यांच्याकडेच बघायचं किंवा का गव्हर्नमेंटकडेच बघायचं? आपण प्रत्येक माणसाकडे बघायचं की तू काय करतोयस, तू काय करतोयस, मी काय करते, हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण भले आता आता भले राजकीय मत म्हणा किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत. आज जर तुम्ही पॉलिसीज बघितल्या तर बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण त्या पोचत नाहीत लोकांपर्यंत, कारण तो ब्रिज नाही आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने प्रत्येक याच्यामध्ये मीडियाचा काय भाग आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. ते कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघतात, ते किती हायलाईट करतात, हे सगळं 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 महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझ्यासाठी असं नाही आहे की फक्त यांच्यावर काय बोलू मी किंवा त्यांच्यावर काय बोलू मी. मीडिया पण तेवढीच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे जेवढे राजकीय आहेत आणि गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत. सो आणि तू आहेस, तू काय करतेस, तू तुझ्या गावामध्ये जाऊन बघतेस का बाबा शाळा आहे, तिथे संडास आहे, तिथे हेल्थकेअर आहे, तिथे पाण्यावर काम केलं, तिथलचे शेतकरी काय करतात, तुझ्या आजूबाजूला काय करतात, तुझ्या घरात जी काम करणारी येणारी आहे ती मार खाते का त्याच्या नवऱ्याचा, तू काय करतेस, तू किती विचारतेस, मला हे सांग पहिले. ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सध्या तू काय करतेस? मगाशी राजश्रीनं बोलताना उल्लेख केला आणि ती म्हणाली की तिला कामनेस मिळाला, एखाद्या भूमिकेतनं काहीतरी मिळतं, आपण घेतो. तर ज्योतिबा फुलेंनी काय दिलं, तुम्हाला काय दिलं, काय शिकवलं, नव्यानं म्हणेन किंवा मी मगाशीच म्हटलं तसं की खऱ्या अर्थाने असा मोठा पर्पज कधी मिळाला होता का मला, हा सतत अजून चालू आहे तो, है ना, की आलो आपण काम तर करतो, सगळं करतोय, सगळं हे करतोय, पण काही देतोय का किंवा काही असे फुटप्रिंट सोडतोय का. ठीक आहे, कामातनं जे काही रोल्स केले किंवा आता महात्मा फुले केले, पण अदरवाईज ॲज अ ह्युमन व्हॅल्यू किंवा ह्युमन ह्याला हा आत्ता कुठेतरी सतत हे चालू आहे, जे मला ह्या भूमिकेने दिलं. तुम्ही ह्या कदाचित शेवटचा असेल प्रश्न, तुम्ही दोघंही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम करत आहात. तुम्हाला आपलं पोटेन्शियल काय आहे हे दोघांनाही कळलेलं आहे असं मी मानतो. तुमच्या दोघांची ही काय भावना आहे की तुमच्या ज्या क्षमता आहेत त्या पूर्ण वापरल्या जात आहेत, तुम्हाला तुमचा ज्या पद्धतीनं तुमच्या टॅलेंटचा उपयोग होऊ शकतो त्या पद्धतीनं होतोय, तुम्ही किती समाधानी आहात तुम्ही आत्तापर्यंत जे केलं त्याच्याबद्दल, आणि काय तुम्हाला खुणावतंय दोघांनाही प्रश्न. एकतर समाधानी आहे, कारण ज्या प्रकारचे जे काही मिळाले ते सुद्धा उत्तमच मिळालेत आणि त्याचं बरंच त्या भूमिकेंनी पण दिलेलं आहे. पण अजूनही खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे मी कसं असतं की माझं एक्सपोजर आहे वर्ल्ड सिनेमा, वर्ल्ड पेंटिंग आणि युरोपियन आर्ट आणि हे सगळं वगैरे, तर मग त्या लेवलवरती अजून असं काही झालेलं नाही. मला अजूनही वाटतं की अरे कोलॅबरेट व्हायला पाहिजे आपले इंडियन ॲक्टर्स आणि त्यांच्याबरोबर, आणि काहीतरी असं हे घडायला पाहिजे, काहीतरी इमॅजिनेटिव्ह. म्हणजे अडचण काय येते, का होत नाही ते? बेसिकली एकतर आपल्या इथेच सिनेमा हा माध्यम अजून कळून घ्यायचा, अजूनही तो खूप काय म्हणतो त्याला व्यवहाराच्या लेवलवरती आहे सिनेमा, आर्टिस्टिक लेवलवरती अजून तेवढा गेलेला नाही. म्हणजे अजूनही माझं असं म्हणणं आहे की सिनेमा बरेच आपले रेग्युलर हे करणारे त्यांना सिनेमा खूप नाटकातनं आलेली लोक आहेत, त्यामुळे अजूनही असं वाटतं की हे नाटक चित्रित करत आहेत. सिनेमा हे माध्यम अजून खूप लोकांनी शिकलेलं नाही आहे किंवा शिकून किंवा अवगत केलेलं नाही आहे. आहेत, खूप आहेत, नाही असं नाही, पण अजूनही त्या लेवलवरती. आणि मग काय होतं की मग कुठेतरी तुम्ही मग बाउंड्रीज तोडून आपण कोलॅबरेट काही करता येईल का, असा तो व्यापक विचार करायला पाहिजे. कारण अजूनही आपण तेच म्हणतो अरे हिंदी सिनेमा बॉलिवूड सिनेमामुळे मराठी सिनेमा चालत नाही आहे. अरे पण ग्लोबल गेलेला आहे ना मराठी सिनेमासुद्धा, म्हणजे श्वास काय किंवा कितीतरी सिनेमा आहे. सो वाय आता उदाहरणार्थ आता ॲनिमलची खूप चर्चा उलटसुलट झाली, तर ॲनिमल सारखा सिनेमा बघून तुझी काय भावना झाली? मी एक हाफ बघून मी उठून आलो, म्हणजे मी दुसरा हाफ नाही बघ. मला नावं पण नाही ठेवायचेत, कारण तो परत त्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, वेगळा एक हे वगैरे आहे. पण हा सिनेमा नाही, माझ्यासाठी हा सिनेमा नाही.
तुझी म्हणजे जो पहिला प्रश्न होता की तू कितपत समाधानी आहेस, तुझं पोटेन्शियल वापरलं कितपत गेलंय जातंय, तुझी काय भावना आहे, समाधानी आहेस का मुळामध्ये, आणि काय खुणावतंय तुला, आपण आणखीन किती काय करू शकतो असं तुलाच वाटतं? हे बघ, समाधानी जर झालं ना तर मला असं वाटतं की आपण संपतो. आपल्याला सतत शिकत राहण्याची जी एक भूक असते ना ती असायला पाहिजे. सतत काहीतरी करण्याची, चांगल्या लोकांशी कोलॅबरेट करण्याची, काहीतरी आपल्या प्रत्येक कामामध्ये एक प्लस करण्याची ती भूक असायला पाहिजे. ती हंगर ठेवायलाच पाहिजे. आपण जर समाधानी झाला, मी तर सगळं करेन, म्हणजे इट्स व्हेरी इझी. म्हणजे यावेळेस मला म्हणतात की जसं मी 8-9 मला पारितोषिक मिळाले, मला सिंगापोरमधून एशियन अवॉर्ड पण मिळाला. एव्हरीवन इज सेइंग यू हॅव अराइव्ड. पण आय डोंट थिंक सो. तर समाधान असं मला असं वाटलं, ठीक आहे, ॲटलिस्ट व्हॅलिडेशन मिळतंय, लोकांना कळतंय, काही लोकांना कळतंय, त्यांना नाही माहिती होतं, पण काही लोकांना तरी कळतंय कुठे आहे. पण आय डोंट थिंक सो की त्याला मी एकदम असं म्हणाल आय हॅव अराइव्ड, मला समाधान मिळतंय. खूप करायचं आहे, खूप काही गाठायचं आहे, खूप चांगली लोकं आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करायचं आहे. आणि आपण मला असं वाटतं की त्या चौकटीमध्ये नाही राहायला पाहिजे की 5 मिलियन फॉलोअर्स सो आय एम डन, किंवा मला हे मिळालं आय एम डन. इतकं ग्लोबल आहे ना. तुम्ही जर वर्ल्ड सिनेमा बघाल, तुम्ही देशादेशामध्ये इतकं सुंदर काम करतायत ती लोकं. बिईंग अन आर्टिस्ट, त्यांचे सब्जेक्ट्स बघाल, त्यांचं काम बघाल, इतकं ते इंटर्नल जर्नी आहे, इतकं लेयर्ड त्यांचं काम आहे. तेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा असं वाटेल की अरे कितीतरी शिकायचं आहे आपल्याला. ॲनिमलमध्ये तुला काम करायला आवडलं असतं? मी नाही बघितलं आहे सर्वात पहिले तर. आणि बऱ्याच जे डिबेट्स आहेत, मी तेच म्हणते ना की गँग्स ऑफ वासेपूर ऑफकोर्स रिचा चड्डाने खूप सुंदर काम केलेलं आहे आणि हुमा कुरेशीचं पण काम खूप चांगलं आहे आणि इट्स अन इंटरेस्टिंग फिल्म. नाही, परत म्हणजे जसं आपण पॉप्युलर सिनेमाबद्दल काहीच हे नाही. म्हणजे पॉप्युलर सिनेमा आहेच. म्हणजे पूर्वी विजय आनंद हा माझा फेवरेट आहे अजूनही. म्हणजे काही लोकांनी पॉप्युलर सिनेमामध्ये पण इतक्या सुंदर गोष्टी सांगितल्यात किंवा त्याचा जो काय म्हणतो त्याला एक हे केलेलं आहे. सो नथिंग अगेन्स्ट दॅट. मुद्दामून ॲनिमलचं नाव घेतल्यामुळे किंवा असा जो सिनेमा, मला ॲनिमलचं नाव मी याच्यासाठी घेतलं कारण आपल्याकडचा सिनेमा खूप बदलतोय आणि खूप वेगळ्या प्रकारे सिनेमाचा म्हणजे त्या माध्यमाचा विचार होतोय. म्हणजे ते आवडणं न आवडणं हा एक भाग झाला, पण काहीतरी वेगळं काहीतरी सांगायचा प्रयत्न त्या सिनेमातून होतोय. तो म्हणजे स्वानंद वगैरे खूप जण असे आहेत की ज्यांना तो बिलकुल, आणि याच्यामुळं आपल्या समाजाचं काय होणार अशी मोठी काळजी, आणि त्याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये पण चर्चा झाली की असे सिनेमे आपण समाजामध्ये काय रुजवू पाहतोय आणि आपण काय देतोय आणि याचे काय परिणाम होऊ शकतात समाजावर, पुढच्या पिढ्यांवर. इतकी दखल घेण्यासारखं काहीतरी त्यानं झालेलं आहे. तर अशा सिनेमाकडं तुम्ही त्या इंडस्ट्रीतले म्हणून तुम्ही, पण हीच चर्चा घाशीराम कोतवालच्या वेळेला पण झाली होती, गिधाडेच्या वेळेला पण झाली होती, बंद पाडले होते प्रयोग. सखाराम बाइंडरच्या वेळेला कोणी बंद नाही पाडलं. तरुण पोरं, माझं असं म्हणणं आहे की मग सेन्सिबिलिटीचा भाग आहे की म्हणजे गिधाडेच्या वेळेला म्हणजे त्याची बाजू घ्यावी काय ॲनिमलची बाजू घ्यावी, हा सेन्सिबिलिटीचा भाग आहे. कारण तेंडुलकरांनी एका वेगळ्या लेवलवरती ते सगळा रिसर्च करून किंवा ते कॅरेक्टर्स म्हणजे तो कम्प्लीट एक न्यू रायटिंग किंवा न्यू नाटक त्यावेळेला येत होतं आणि ते प्रोग्रेसिव्ह होतं. मग ॲनिमल प्रोग्रेसिव्ह आहे का, हा मुद्दा आहे माझा. हो, तो जो पहिल्या हाफ नंतर सोडला, तो का सोडला? कारण चित्रपट ही दिग्दर्शकाची भाषा आहे. नाटक जेव्हा तुम्ही करता तेव्हा कलाकार दिग्दर्शकाकडनं तयार होऊन तो त्याचं स्वतःचं पण व्यक्तिमत्व आणत असतो तिथे. दुसरी गोष्ट, आपण जे चित्रपट बघितलेत किंवा आपली पिढी जी घडली आहे, तो हिरो म्हणजे सद्गुणांचा पुतळा. हा हिरो वेगळ्या गोष्टी पण करतोय ज्या विलन आत्तापर्यंत करत होता. त्याच्यामुळे सोडला का? नाही, अजिबात नाही. ट्रीटमेंट किंवा त्याची मग तो मला पहिला हाफच एवढा मोठा वाटला, ग्रामरच मला मोठं वाटलं. कशाला एवढं मोठं, कशाला एवढंच सांगायचंय ना. मग मी एवढा वेळ का खर्च करू?
हा पहिला मुद्दा होता माझा. वेगळं सांगायचंय ना, मग वेगळं तर किती, म्हणजे असा डार्क हिरो तर काय पहिल्यांदा थोडीच सांगितलेला आहे, आधी पण सिनेमात येऊन गेलेला आहे. ओमकारामध्ये आहे, ओमकारामध्ये ऑथेल्लो आहे, तो डार्क हिरो आहे, पण तो होल्ड करतो, तो आवडतो आपल्याला. आपण त्या व्हायलन्सला, असाच प्रश्न माझ्याही मनात हेच प्रश्न होते. पण जेव्हा पिक्चर बघायचा, कुठला बघायचा, तर मला असं दिसलं की आजची जनरेशन आहे त्यांना ॲनिमल बघायचं आहे, सॅम बहादूरला त्यांचा दुसरा पर्याय होता. क्वाईट पॉसिबल. व्हायलन्सला जेव्हा ग्लोरिफाय करतो आपण, त्याला कशा पद्धतीने ट्रीटमेंट देतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे शिक्षणात का आणि या गोष्टींचा अवेअरनेस असायला पाहिजे की तुम्ही का ते पर्पजली का टाकलंय. तुम्ही इवन आता एखादं जेव्हा तुम्ही गाणं शूट करता किंवा एखाद्या मुलीला शूट करता, तुमचा काय गेज आहे ते तुम्हाला कळून चुकतं की याचा का कशासाठी केलं असेल. हे असं मुद्दामून जर पॅन हे करून केलेलं आहे तो इट्स अ रॉंग थिंग टू डू. व्हायलन्सचं दर्शन पण किती सिंथेटिकली ताणलेलं मला विभत्स वाटलं. मग नंतर तो अख्खा मशीन गन येऊन मग तुम्ही खरं दाखवा ना व्हायलन्स. तेवढं गट पाहिजे की अरे मग तुम्हाला असं झालं पाहिजे मी की अरे असं नाही होत, असं होतं, अरे किती दाखवतो. आणि जर लोकांना जे वाटतं ना की तो नाही इन्फ्लुएन्स करत, तुम्ही गावागावांमध्ये जा, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की काय इन्फ्लुएन्स होतं. तुम्ही आजच्या इकडची मुलांना आजच्या जनरेशनमध्ये बघा, तुमचा सोशल मीडिया म्हणा किंवा तुमचा फिल्म म्हणा, सगळ्या गोष्टी इन्फ्लुएन्स करतात. आज डार्क स्किनमुळे आज कितीतरी मुलं मेंटल हेल्थचा हे आहे. आज एक पिंपल्समुळे त्यांना भीती वाटते बाहेर पडायची. कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण ग्लोरिफाय करतो. नाही, पण अजूनही तेंडुलकरांचं व्हायलन्स प्रोग्रेसिव्ह आहे अजूनही. शब्दातनं पण होतं ना. नाही, नुसतं शब्दात नाही, कॅरेक्टर्स. वा, काय कॅरेक्टर्स आहेत त्यांचे. पण जर तो म्हणजे ह्या पर्टिक्युलर सिनेमाबद्दल नाही, पण तो जर सिनेमा वाटत नसेल तर कोणता सिनेमा वाटतो? काही सिनेमाची नाव तूही मगाशी इंटरनॅशनल सिनेमाबद्दल बोललीस, कुठले सिनेमे तुला 1-2 नावं जर घेऊ शकलीस जे व्हायलन्सच्या? नाही तुझे आवडते. माझे आवडते असे किंवा आम्ही पण जर काही बघायचं असेल तर काय बघायला हवं? बरेच सिनेमे आहेत असे, तसं एक नाव नाही सांगता येणार मला, खरं सांगू तर. पण इराणियन सिनेमा तुम्ही बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या गोष्टी आहेत. जसं आता अब्बास किरोस्तामीचे जे सिनेमा आहेत, माय फ्रेंड्स हाऊस, ब्युटिफुल सिनेमा, ज्याच्यामध्ये तो मुलगा त्याच्या मित्राचं पुस्तक वापस करायला दुसऱ्या गावात जातोय आणि त्या पूर्ण सिनेमामध्ये दिसतं की त्या गावाची काय हालत झालेली आहे, त्या लोकांची काय हालत आहे. किंवा इवन मोहसिन मखमलबाफ सिनेमे बघा, कांधार आहे किंवा बरेच असे आहेत. किंवा तुम्ही जर नेटफ्लिक्सवर वगैरे बघाल, जसं हाऊस ऑफ कार्ड्स आहे, इफ यू लाईक टू वॉच दॅट काइंड ऑफ अ थिंग. बेटर कॉल सॉल आहे, ब्रेकिंग बॅड आहे. परत क्वीन्स गॅम्बिट इज अ वंडरफुल शो, द बेअर इज अ वंडरफुल शो. परत आपल्या याच्यामध्ये बघितलं गेलं तर बेनेगल सरांची किती सुंदर सिनेमे आहेत. सगळेच बघा, सगळे बघा बेनेगल सरांचे, शिका पण त्याच्यामधून कितीतरी. हे जो 12th फेल नावाचा सिनेमा, 12th फेल किती अप्रतिम सिनेमा फिल्म आहे. म्हणजे 4 वेळा मला असं भरून आलं सिनेमा. आणि म्हणजे विनोद चोप्रा अराइव्ड अगेन किंवा म्हणजे इट्स वन ऑफ अ किती म्हणजे फिल्म. सो व्हायलन्स दाखवा ना, तर मला मग दाखवा ना खरं गट्स. हे किती म्हणजे तो मला 2 तास तो पहिला हाफ नुसता राजेश, एक कम्प्लिटली वेगळा प्रश्न आहे, या सगळ्या कॉन्टेक्स्टच्या बाहेरचा आहे, पण मला तुला तो आता खूप विचारावासा वाटतोय. गावची पार्श्वभूमी असल्यामुळे बऱ्याचदा काय होतं, गावची मुलं जेव्हा शहरात येतात ती खूप बुजतात, खूप घाबरतात. एक कारण भाषा, राहायचं कसं, बोलायचं कसं, म्हणजे अगदी कपड्याच्या सेन्सपासून सगळ्या गोष्टी. आणि मग ते डिप्रेस होतात, पुढे काही करू शकत नाहीत. तर एक तर तू स्वतःला घडवत कशी गेलीस, आणि त्या मुलांना तू काय सांगशील की ज्यांना गावातनं बाहेर पडायचंय आणि मोठं व्हायचंय? खूप अवघड पडतं ग. मी जेव्हा औरंगाबादहून पुण्यात आले होते, मी सिम्बायसिस कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळाली कारण माझ्याकडे स्पोर्ट्स कोटामधून मला मिळाली ती.
जुडोचे सर्टिफिकेट्स देऊन मिळालीत आणि त्यामुळे मी खुश होते. आई माझी जेव्हा तिथे उभी राहिली, ती बघितलं, इट वॉज लाईक टँक टॉप आणि जीन्स आणि हे ते, आणि माझी आई म्हणाली तू नाही जाणार. माझ्या तोंडातून पहिला म्हणलं मी इथेच जाणार. पण खूप अवघड पडलं मला सुरुवातीला, कारण ऑफकोर्स आपण गावामधून ज्या पद्धतीने आपण आलेलो आहोत थोडं वेगळं पडतं. पण माझं ते एक शिकायची खूप इच्छा होती. परत मी जेव्हा आमच्या थिएटर ग्रुपमध्ये गेले होते, सुदर्शन रंगमंच जर तुम्हाला माहिती आहे, तिथे गेल्यानंतर सर्वात पहिले तर सगळेजण मला मराठीमध्ये की हे काय मराठी बोलतेस तू, कुठली आहेस तू. त्यामुळे मला ते औरंगाबाद स्कूल ऑफ ड्रामा म्हणायचं आहे की इकडचं मराठी आहे. तर खूप कसं माहिती आहे का की लोक तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बोलेल, कदाचित हसत खेळत म्हणेल, पण ते लागतं तुम्हाला. ते मला लागायचं. माझं बोलणं, माझं राहणं, माझं मॅनेज करणं आयुष्यातून सगळं, म्हणजे हॉस्टेलची फीस भरायची आहे. मी 2 मुलांना शिकवत होते डान्स, कारण तिथे मला एक वेळचा डबा मिळायचा. सो आय यूज टू से दॅट की आय विल टीच युअर चिल्ड्रन डान्स आणि मग ते ॲडजस्ट करून घेऊया आपण. आणि ऑफकोर्स ते खूप चांगले माझे फॅमिली फ्रेंड्स पण झाले नंतर. पण असं हे सगळं मॅनेज करत करत पैशाची हे होतं, खूप अवघड पडतं. पण आपल्याला ना आपल्याकडे ती जिद्द ठेवायला पाहिजे. ते शिकायचं, ते काहीतरी करायची जी इच्छा आहे ना ती नेहमी असायला पाहिजे. आणि खूप वेळा असं होतं की आपण हार मानतो. खूप वेळा असं होतं की आपण सोप्या मार्गाला जायचं का असं विचार करतो. पण नाही केलं मी. आणि असं नाही आहे की मी ना त्यावेळेस सिनेमा म्हणजे काही थिएटर सिरियल वगैरेमध्ये काम नाही केलं. इनफॅक्ट मला माहिती नाही, याला माहिती आहे की नाही, हे अवंतिका करायचं आहे हा, आणि अमृता सुभाष त्याच्यामध्ये लीड होते. त्याच्यात मी 2 सीन केलेले आहे. 500 रुपये मिळाले होते मला. मी मुंबईमध्ये तेव्हा पहिल्यांदा आले. मी इतकी घाबरले होते आणि मला इतका वाईट अनुभव आला होता त्याचा. नाही, अवंतिका होती ना ती. अवंतिका नाही, कुठली होती ती? नाही, अवंतिका नाही. हा, कुठलं होतं ते तुमच्या दोघं? हा, ते. सो अवंतिकामध्ये पण मी एक सीन केला होता, त्याचं पुण्याला शूट झालं होतं. हो. तर त्यावेळेस मला 500 रुपये मिळाले होते आणि मला इतकी मी हे झाले ना की मला वाटलं की मला नाही काम करायचं आहे ह्याच्यामध्ये. इथे काय म्हणजे, एक तर त्यावेळेस असं ना की ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तुम्ही तिकडे असतात तसं बघितलं तर, आणि नवीन सगळं आणि शिकत असतो, त्यामुळे खूप भीती असते. त्यामुळे मी ते सोडून दिलं होतं की मी नाही काम करणार. 500 रुपयासाठी येणं जाण्यामध्ये 500 रुपये गेले माझे, आणि तिथे जाऊन मग जेवायचं माहीत नाही, थांबायचं कुठे माहीत नाही. इतकी हालत झाली होती त्या दादर स्टेशनवरून. मला आजही आठवतं, पाऊस पडत होता त्या दिवशी. सो पण मला वाटतं ते याला होतं, मलाही आठवत नाही, मुलुंडच्या साईडला कुठेतरी होतं. वादळवाटमध्ये पण मी 1-2 सीन केले. तर हे तो त्यावेळेसचा काळ होता आणि मला कोणीच शिकवलं नाही. मला कोणी म्हटलं नाही की हां ठीक आहे, चांगलं करतेयस, हे कर ते कर. कोणी नाही. या तिन्ही शोमधून कोणी असं मिळालं नाही मला ज्यांच्याशी बसून मी बोलू शकते. चिन्मय मांडलेकर माझा मित्र होता त्यावेळेस. आत्ताही ऑफकोर्स म्हणजे बोलणं होत नाही, पण त्यावेळेस होता तो. त्याने मला हे केलं की थांब, मी तुला सांगतो राहायचं कुठे असतं, काय करायचं असतं. पण आपला जर कोणी हात नाही धरला ना, खूप अवघड पडतं. त्यामुळे मी आजही माझ्या सेटवर मी खूप हे करते की आज क्रूला कसं बघतायत. एका सिनेमामध्ये माझा जो म्हणजे कॉस्ट्युम आणि याचा क्रू होता, त्यांना बसायला म्हणजे आम्ही शिमलामध्ये शूट करत होतो, तिथे त्यांना टॉयलेट्सच नाहीत. 3 किलोमीटर जाऊन टॉयलेट्स. मी म्हटलं की मी नाही करू शकणार. सो यू हॅव टू टेक अ स्टँड, कारण आय हॅव गॉन थ्रू दॅट स्पेस. सो तो जो सगळा अनुभव होता तो आज मला इतका कामाला येतो, कारण मी गेलेली आहे याच्यातून की तुम्ही तिथे उभे असता आणि कोणीही तुम्हाला मदत नाही करत. तर मग मी ती बनते की जी मी समोर. त्यामुळे मी गावामध्ये पण मुलींना बघताना मला असं वाटतं की ती मी आहे. त्या गावातल्या ज्या शेतकऱ्यांना बघते मी, तिथलच्या बायकांना बघते, मला माहिती आहे की यात माझे बाबा आहेत, यात माझे मामा आहेत. माझे मामा पण शेतकरी होते. ते इतके दुष्काळातून गेले, दारूचा एवढा त्यांना हे झाला. ही डाईड बिकॉज ऑफ दॅट. सो आय हॅव सीन दीज पीपल, आय हॅव सीन इट सो क्लोजली, माय ओन फॅमिली. त्यामुळे मी प्रत्येक माणसामध्ये मी स्वतःला बघते. मी माझ्या सिनेमाच्या याच्यामध्ये, माझ्या क्रूमध्ये, याच्यामध्ये सगळ्यांना मी माझ्या लोकांना बघितलं, मी स्वतःला बघितलं. सो आय फील दॅट द चेंज हॅज टू हॅपन अँड इट शुड स्टार्ट फ्रॉम मी.
ते तू गुंततामध्ये केलंस हे त्याला माहिती होतं का आत्ता कळलं? आत्ता कळलं मला. बरं, बाय द वे, व्हायलन्सवरती सगळे उत्तम तर टारेंटिनोचे फिल्म्स बघा. व्हायलन्स जर बघायचं असेल तर. हॅव यू सीन स्कारफेस? त्याच्यामध्ये नाही, पण म्हणजे व्हायलन्स ॲज अन एंटरटेनमेंट त्यांनी जे केलंय ना, किल बिल काय आणि सगळेच त्याचे. एकच राहिलं एवढ्या सगळ्यामध्ये, तुझं मग असं एक वागतो तर माणसाने माणसासाठी खूप काहीतरी करायला पाहिजे. आणि कोविडच्या काळात तू त्याच्यात देखील काम केलं. मला वाटतं ह्याच्यामध्ये राहिला आहे तो एक मुद्दा. तर ते नेमकं तू काय करत होतीस कुठे? कोविडमध्ये? कोविडच्या काळात. अरे, कोविडमध्ये सर्वात पहिले तर आपल्या गावामध्ये तेव्हा जेव्हा पावसाची वेळ होती है ना, पावसाच्या याच्यामध्ये बरेच अशी गावं होती. जशी सर्वात पहिले तर मी माझ्या गावामध्ये केलं की बाबा कुणी आजारी पडू नये. आता जी लोक माझं गाव नव्हतं, मी 2 गावामध्ये तेव्हा काम करत होते, पांढरी पिंपळगाव आणि मटसळगाव म्हणून जे अंबडच्या तालुक्यात. हे 1 तास 1.5 तासामध्ये. इनफॅक्ट मला छोटीशी गाव आहेत, जवळ 250-300 असे आहेत. एक तांड्याचा भाग होता आणि एक गाव होतं आणि दुसरं एक गाव होतं. पण काय झालं, कोविडमध्ये मला बरेच फोन कॉल झाले आणि बऱ्याच वेगवेगळ्या गावांमधून लोकांनी मला हे केलं की आम्ही आमच्या गावासाठी काहीतरी करायचे इच्छुक आहोत. कारण मी माझ्या गावामध्ये ऑलरेडी म्हणजे आपले जे किट होते, म्हणजे मास्क असो किंवा PPE किट असो किंवा जी लोक परत जात होती आणि ती खूप भीती होती ना, त्यांना क्वारंटीन कसं करायचं. परत मी खूप हे पण केलं की ऑनलाईन पण मी जेव्हा टाकलं होतं तेव्हा शाहरुख खानने मला मराठवाड्यासाठी मदत केली. त्याने मला म्हणजे जवळजवळ 1-2 लाख किट पाठवल्या. त्याने मराठवाड्यासाठीच पाठवल्या आणि इनफॅक्ट केरळ आणि छत्तीसगडसाठी सुद्धा त्यांनी मला लगेच पाठवले. त्यांच्या थ्रू मी पण काम केलं. तसं गावागावांशी मी असं जोडलं की एक चेन बनावी. आता जसं औरंगाबादमध्ये आहे तर असं मी काम करते अख्खं, की मी म्हटलं की एकमेकांची मदत व्हायला पाहिजे. जसं आता अंबड आणि बीड किंवा मग आता इथे पैठण आणि वैजापूर अशी जी आहे ती एकमेकांना की अच्छा तुमची यंग मुलांची टीम झाली ना, तर तुम्ही काय काय करू शकता. ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हत्या त्यावेळेस. औरंगाबादमध्ये ऑक्सिजन सिलेंडर्स नव्हते, कॉन्सन्ट्रेटर्स आपण प्रोव्हाइड केले. तर टीम बनवल्या. सर्वात पहिले एकत्र आणलं की तू तुझ्या गावासाठी काम करणार, तू तुझ्या गावासाठी काम करणार, तू तुझ्या गावासाठी काम करणार. मग कसं काम करायचं? अच्छा, मग पाऊस सुरू झाला तर मग पहिले गड्डे बुजवायचे, कारण सर्वात पहिले तर माशा लागून आपल्याला बाकीचे एक प्रॉब्लेम्स सुरू होतात. मग परत जे येणार, तर असं एक प्लॅनिंग करून काम केलं. हेल्थकेअरवर इतकं काम गरजेचं आहे ते, पण ते प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. हे पण गरजेचं आहे, ते पण गरजेचं आहे. सो असं प्रयत्न केलेला आहे मी. नाही, खूप सॉर्टेड तुम्ही दोघं जण बेसिकली आहात तुमच्या कामाच्या बाबतीत, तुमच्या आयुष्याच्या बाबतीत, आणि ते दिसतं. ते सॉर्टेड असं नाही आहे, प्रयत्न शिकण्याचा प्रयत्न आहे. आणि असं आहे की फुलेंनी आपल्याला काय दिलंय किंवा काय शिकवलंय, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण सध्याच्या जगामध्ये आपण इतके धावतोय, आपण इतके पळतोय, इतक्या सगळ्या गोष्टी गोळा करण्याच्या मागे लागलोय की आपण आपले रूट्स विसरलोय की आपण कुठून आलोय, आपल्याला काय करायचंय. आणि ती शिकवण फुलेंनी आपल्याला दिलेली आहे. कदाचित या सिनेमाच्या माध्यमातून ती अधिक प्रभावीपणे रुजेल. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, तुमच्या टीमला शुभेच्छा आणि मनापासून आभार कट्ट्यावर आल्याबद्दल. थँक्यू. मजा आली. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आपण इथेच थांबतोय. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेलर्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.